उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 7 जण बुडाले। हे सर्वजण कुगाव तालुका करमाळा आणि झरे तालुका करमाळा येथील रहिवासी होते। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून 7 प्रवासी आणि चालक असे 8 जण घेऊन करमाळा तालुक्यातील कुगावकडे जाणारी बोट उजनी धरणाच्या जलाशयात बुडाली। त्यातून प्रवास करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकानं पोहत येऊन आपला जीव बचावला। त्यानंतर माहिती दिल्यानं या दुर्घटनेची कल्पना आली। दरम्यान सध्या उजनीत उणे 70 इतका कमी पाणीसाठा आहे, अन्यथा ते भरलं असतं तर या जलाशयातून पोहत बाहेर येणं जवळपास अशक्य होतं, अशी स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया दिली। उजनी धरणात कुगाव तालुका करमाळा ते कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे तालुका करमाळा येथील पती पत्नी आणि त्यांची 2 लहान मुलं तसंच कुगाव तालुका करमाळा येथील दोघे असे 6 जण बुडालेत। सायंकाळी अवकाळीच्या आधी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही बोट बुडाल्याचं पोहत बाहेर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी सांगितलं। त्यांच्या म्हणण्यानुसार 3 पुरुष, 2 महिला, 2 लहान मुली आणि चालक असे 8 जण बोटीतून प्रवास करत होते। या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे घटनास्थळी दाखल झाले। याशिवाय करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे, पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। बोट उलटून बुडालेल्यांचा 4 बोटींच्या माध्यमातून शोध सुरू झाला। तसंच NDRFचे पथकही घटनास्थळी दाखल झालं। रात्री उशिरा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोध कार्याविषयी माहिती घेतली।